ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. खूप खूप धन्यवाद. आपण औपचारिक कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम. मंचासीन मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे मी डॉक्टर गोपाल बाहेती नेहरू युवा केंद्र लातूर व दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, नेहरू युवा केंद्र लातूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार व दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूर IQSC NCC व NSS यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम व महिला दिनाच्या निमित्तानं स्त्री सबलीकरण कार्यक्रमाचा सोहळा इथं पार पडतोय. असं म्हणतात की कर्तृत्वाच्या विश्वासावर सदैव राहू आम्ही निर्भर. आपल्या सर्वांच्या कर्तृत्वाला नवपालवी फुटावी म्हणून नेहरू युवा केंद्र व दयानंद कला महाविद्यालय असे अनेकविध कार्यक्रम आखत असतं. या सुंदर सोहळ्यासाठी उपस्थित आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष व या महाविद्यालयाचे कल्पक प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद लातूरचे CEO माननीय श्री अनमोलजी सागर. प्रमुख उपस्थिती देणाऱ्या बाल न्यायालय मंडळाच्या सदस्या श्रीमती छाया मलवाडे. दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री अनिल कुमार माळी. नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रीमती साक्षी समय्या. IQSC समन्वयक तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मांडणीकर सर. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच कार्यक्रमाचे संयोजन सांभाळणारे डॉक्टर दिलीपजी नागरगोजे व नेहरू युवा केंद्राचे संजयजी ममदापुरे. एकदा या सर्वांचे प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण एकदा स्वागत करूयात. धन्यवाद. ही मंगलमय सुरुवात करण्यासाठी मी मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करतो. परजीवास्तव जेथ आतडे कळवळून येई त्या हृदयाविन स्वर्ग दुजाया ब्रह्मांडी नाही असे बालकवीने सुंदर वर्णन केलेले आहे. मनामध्ये तेवत राहावी व तिच्या लख प्रकाशामध्ये आपली जीवने उजळून निघावी याचे प्रतीक म्हणजे दीप प्रज्वलन. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजनही संपन्न होत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या प्रखर व तेजपुंज व्यक्तिमत्वाला आपण सारे वंदन करूयात. तमसोमा ज्योतिर्गमय आपली संस्कृती सांगते. उदात्त मानवतावादी तत्वज्ञानाचा जगाला परिचय करून देणारे व प्रतिभा व बुद्धी सामर्थ्याने जगाला दिशादर्शक ठरणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. विवेकाचा महासिंधू जगतबंधू स्वामीजींच्या कर्तृत्वासमोर आपण सारे नतमस्तक आहोत. मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यांच्या सुस्वर स्वागतासाठी दयानंद कलाच्या संगीत विभागाचे डॉक्टर संदीपजी जगदाळे, प्राध्यापक सोमनाथ पवार व प्राध्यापक शरद पाडे यांना मी विनंती करतो की आपण सुस्वर स्वागत करावे. सनी पनी गा मगा ग प मगा मरे सनी तारा 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 मंजिल रास्ता मुश्किल चलते जाना रे चलते जाना रे
रास्ता खुल जाएगा, तेरी हिम्मत से जो सारा जग झूम जाएगा। प्यार की राहों में, खुशियों की बाहों में, प्यार की राहों में, खुशियों की बाहों में चलते जाना रे, चलते जाना रे। पग पग साग संग सनि 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 ग पनि सग सनि ग सामगा गबगनि ग सनि ग पग पग सा सनि गनि पग सा गनि पग सा गनि पग सा गनि सा सा। देश के संतों और फकीरों ने सत्य की राह दिखलाई। अनि सा ग म ग रे रि रे सा ग नि सा नि ग म रे म रे नि सा ग म ग नि सा। देश के संतों और फकीरों ने सत्य की राह दिखलाई। हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, आपस में सब भाई भाई। मिलजुल रहना कभी न लड़ना, मिलजुल रहना कभी न लड़ना। जाना रे, चलते जाना रे, चलते जाना रे। दूर है मंजिल रास्ता मुश्किल, चलते जाना रे, चलते जाना रे, चलते जाना रे। मौसम आए मौसम जाए, रुक न जाना रे, जाना रे, चलते जाना रे, चलते जाना रे, चलते जाना रे। वाह, अतिशय सुंदर आवाजाने कर्णमधुर श्रवणतृप्ती देणारं स्वागत गीत. सूर जाहला ईश्वर, सूर जाहला ईश्वर, शब्द झाले माय बाप, गीत उच्चारू लागला, मंत्र भारला उशाप. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण मंचीय मान्यवरांचे स्वागत करूयात. अतिथी देवो भव, अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, स्वागत करके आपका निभा रहे परंपरा. स्वागताचं पहिलं पुष्प या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर शिवाजी गायकवाड सर, प्राचार्य दयानंद कला महाविद्यालय लातूर यांचं स्वागत श्रीमती साक्षी समय्या नेहरू युवा केंद्राच्या वतीनं करतील. श्रीमत प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर यांचं स्मृतिचिन्ह, शॉल आणि बुके देऊन स्वागत करतायत.
धन्यवाद सर. यानंतर परत मी श्रीमती साक्षी समय्या यांना विनंती करतो की त्यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ माननीय श्री अनमोलजी सागर यांचंही सुरत स्वागत करावं. जिल्हा युवा अधिकारी हे सीईओ साहेबांचं स्वागत करतायत. स्मृतिचिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन. मला वाटतं विद्यार्थ्यांच्या टाळ्या का कमी पडत आहेत. खूप छान. यानंतर मी आमंत्रित करतोय युवा संसदेचे समन्वयक प्राध्यापक विलास कोमटवाड सर. आपण बाल न्यायालय मंडळाच्या सदस्या श्रीमती छाया मलवाडे यांचं स्मृतिचिन्ह, शॉल आणि बुके देऊन स्वागत करावं. आत्ताच महिला सशक्तीकरण या विषयावर मॅडमचं व्याख्यान झालंय. धन्यवाद. यानंतर दयानंद कला महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख प्राध्यापक विवेक झांपले सरांना मी अशी विनंती करतो की दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री अनिल कुमार माळी सर यांचं त्यांनी स्वागत करावं. तर आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणूनही आहेत, म्हणून हा छोटासा बदल तुम्हाला दिसेल. धन्यवाद. यानंतर आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत मांडणीकर सर यांना मी अशी विनंती करतो की आपल्या महाविद्यालयातर्फे जिल्हा युवा अधिकारी श्रीमती साक्षी समय्या यांचं आपण स्वागत करावं शॉल आणि बुके देऊन. धन्यवाद सर. परीक्षा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक जिगाजी बुद्रुके सर, आपणास विनंती आहे की आपण दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि IQACचे समन्वयक डॉक्टर प्रशांत मांडणीकर सरांचं आपण स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत होतोय. धन्यवाद सर. प्राध्यापक सुरेश क्षीरसागर सर, आपणास विनंती आहे की आपण दयानंद कला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर दिलीप नागरगोजे सरांचं आपण स्वागत करावं. डॉक्टर दिलीप नागरगोजे सर या सदरील कार्यक्रमाच्या संयोजनाची व्यवस्था पाहत आहेत, त्यांचंही स्वागत. धन्यवाद सर. नेहरू युवा केंद्राचे श्रीमान संजयजी ममदापुरे सर यांचं स्वागत डॉक्टर दयानंद शिरुरे सर करतील. भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर दयानंद शिरुरे सर, आपण ममदापुरे सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. मंचास विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाचा एक छोटासा स्वागताचा समारोह इथं संपन्न झालाय, पण इथं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दोन विशेष सन्मान इथं होणार आहेत आदरणीय सीईओ साहेबांच्या हस्ते. पहिल्यांदा मी आमंत्रित करतोय ज्ञानेश्वर गोविंद निकम सर यांना. एकदा आपण इथं थांबावं, कारण मी आपली ओळख विद्यार्थ्यांना करून देऊ इच्छितो. ज्ञानेश्वर गोविंद निकम विस्तार अधिकारी सांख्यिकी जिल्हा परिषद लातूर येथेची निवड झाली आहे. मला ज्ञानेश्वरकडे बघितल्यावर ओळी आठवतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मला सांगायला मनापासून आनंद वाटतो की ज्ञानेश्वर हा दयानंद कलाचा होतकरू विद्यार्थी आहे. त्याने UPSC प्री 2019 ही परीक्षा उत्तीर्ण करून नावलौकिक मिळवले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वाट काढत पुण्यात प्रसंगी DTPचे काम करीत
स्वखर्चाने त्याने यश संपादन केलेले आहे. ज्ञानेश्वर आम्हा सगळ्यांसाठी कौतुकास पात्र आहे. फसू दे पाय टोचू दे काटा, स्वतःच निर्माण कर स्वतःच्या वाटा. मी आदरणीय माननीय अनमोलजी सागर साहेबांना अशी विनंती करतो की संयोजकांच्या वतीनं श्री ज्ञानेश्वर निकम यास पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा त्याचा. दयानंद कला महाविद्यालयाचा अष्टपैलू हिरा साहेब आम्ही आपणास सोपवत आहोत. कृपया त्याच्या सोनेरी भविष्याच्या वाटा कदाचित तुमच्याकडून प्रशस्त होतील अशी अपेक्षा आहे. आणि आदरणीय सीईओ साहेबांच्या छत्रछायेखालीच ज्ञानेश्वर काम करतोय. धन्यवाद सर. मी दुसऱ्यांदा आवाज देतोय माझे विद्यार्थी मित्र, माझे गावचे श्री प्रशांत साबणे यांना. प्रशांत साबणे यांचाही इथं सत्कार होतोय. नेहरू युवा केंद्राचा उत्कृष्ट राष्ट्रीय युवा स्वयंसेवक, अतिशय मेहनती, जिद्दी व सतत धडपड करणारा प्रशांत याचं बुके पण आहे. बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन याचं स्वागत होतोय. धन्यवाद. मंचाचे आभार. या कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाकडे आपली वाटचाल चालू आहे. प्रास्ताविका महोदय, मी माननीय श्रीमती साक्षी समय्या यांना प्रास्ताविकासाठी मी इथे आमंत्रित करतोय. या कार्यक्रमाचं संयोजन का केलं गेलंय याची माहिती श्रीमती साक्षी समय्या नेहरू युवा केंद्राचे अधिकारी देतील. धन्यवाद. आज नेहरू युवा केंद्र लातूर व दयानंद कला महाविद्यालय लातूर द्वारा आयोजित जिला स्तरीय पड़ोस युवा सांसद कार्यक्रम में आप सभी का स्वागत है. कार्यक्रम अध्यक्ष माननीय डॉक्टर शिवाजी गायकवाड़ सर, उद्घाटक माननीय श्री अनमोल सागर सर, प्रमुख पाहुणे श्रीमती छाया मैम, श्री अनिल कुमार सर, प्रशांत मान्नीकरण सर, दिलीप नागरगोजे सर व संजय ममदापुरे जी एवं समस्त नेहरू युवा केंद्र के स्वयंसेवक व सभी विद्यार्थियों का मैं स्वागत करती हूँ. नेहरू युवा केंद्र संगठन युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार के द्वारा संचालित विभाग है जो कि देश भर में 623 जिलों में कार्यरत है. इसका उद्देश्य युवाओं के व्यक्तित्व और नेतृत्व गुणों को विकसित करना है, उन्हें राष्ट्र निर्माण की गतिविधियों में शामिल करना है. नेहरू युवा केंद्र संगठन के अंतर्गत हम वर्ष भर में तरह तरह के कार्यक्रम आयोजित कराते हैं, जैसे कि स्किल डेवलपमेंट प्रोग्राम, करियर गाइडेंस वर्कशॉप, स्पोर्ट्स कंपटीशन, डिक्लेमेशन कॉन्टेस्ट, युवा उत्सव जैसे कई कार्यक्रम हम आयोजित कराते हैं. नेहरू युवा केंद्र संगठन सिर्फ युवाओं पर फोकस करता है क्योंकि भारत की सबसे बड़ी शक्ति भारत का युवा है, जिसे भारत की रीढ़ की हड्डी भी माना जाता है. आज हम सभी जिला स्तरीय पड़ोस युवा सांसद के कार्यक्रम में एकत्रित हुए हैं. कार्यक्रम का मुख्य उद्देश्य युवाओं को भारत सरकार के न्यू इनिशिएटिव तथा समकालीन सामाजिक व आर्थिक विकास के मुद्दों के बारे में युवाओं को अवगत कराना है एवं मौख्य पार्लियामेंट के माध्यम से युवाओं को उनके विचार प्रकट करने के लिए एक प्लेटफॉर्म प्रोवाइड करना है तथा देश के विभिन्न मुद्दों पर चर्चा करने व पॉलिटिकल लीडरशिप लेने का एक्सपोजर देना है. इस प्रोग्राम को टोटल 4 सेशन में आयोजित किया जाएगा. पहला सेशन माय भारत पोर्टल ब्रीफिंग एंड रजिस्ट्रेशन, दूसरा सेशन नारी शक्ति के ऊपर विचार, तीसरे सेशन में मॉक पार्लियामेंट आयोजित किया जाएगा. इसमें पार्टिसिपेट युवाओं को मंच पर आके देश के मुद्दों में से कुछ मुद्दों के ऊपर चर्चा करने का मौका. चौथे सेशन में मिलेट्स के महत्व के ऊपर विचार दिए जाएंगे तथा इसी प्रकार चारों सेशन को कंप्लीट किया जाएगा. आज मैं आप सभी युवा साथियों को इस युवा संसद में हिस्सा लेने के लिए एवं आपके इस युवा संसद में पार्टिसिपेट करने के लिए धन्यवाद करती हूँ.
एवं आपके उज्जवल भविष्य की कामना करती हूँ। धन्यवाद। ध्येयाचा ध्यास असला की कामाचा त्रास होत नाही. आपली कर्तबगारी आम्ही जाणून आहोत. सुंदर सुर सजाने को साज बनाता हूं, सुंदर सुर सजाने को साज बनाता हूं, नौसिखिए परिंदों को बाज बनाता हूं, चुपचाप सुनता हूं शिकायतें सबकी, तब दुनिया बदलने की आवाज बनता हूं. इस शेर शायरी के साथ मैं आमंत्रित कर रहा हूं इस आज के अध्यक्ष और हमारे प्रधानाचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड़ सर. आप आपका मंतव्य यहां रखें. लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पडोस युवा संसद या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर साहेब, या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या ॲडव्होकेट छाया मलवाडे मॅडम, या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या श्रीमती साक्षी समय्या मॅडम, त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये हा उपक्रम राबवण्याच्या संदर्भामध्ये ज्यांनी नियोजन केलेलं आहे ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत मांडणीकर सर, प्राध्यापक अनिल कुमार माळी सर, दिलीप नागरगोजे सर, ममदापुरे साहेब आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आनंद होतो की आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत ते आपल्या कला शाखेचे ग्रॅज्युएट आहेत आणि विशेष म्हणजे भूगोल हा विषय घेऊन त्यांनी BA डिग्री घेतलेली आहे. म्हणजे कला शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचे प्रमुख अतिथी हे आपल्या दृष्टिकोनातून या युवा संसद या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आदर्श व्यक्तिमत्व आणि विद्यार्थी कसा घडू शकतो हे दाखवण्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून कला महाविद्यालयाने या ठिकाणी आणलेलं आहे. सागर साहेबाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दयानंद शिक्षण संस्था ही संपूर्ण 22.5 एकरमध्ये वसलेली आहे. या संस्थेमध्ये जवळपास 8 महाविद्यालय कार्यरत आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, फार्मसी, आर्किटेक्चर, इंटेरियर असे वेगवेगळे महाविद्यालय या संस्थेमध्ये आहेत आणि त्यातलंच हे कला महाविद्यालय आहे. या कला महाविद्यालयामध्ये 4 प्रकारचे पदवी अभ्यासक्रम चालतात, ज्यामध्ये BA पारंपरिक अभ्यासक्रम, BA फॅशन, BA ॲनिमेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. म्हणजे स्पर्धा परीक्षेला आवश्यक असणारा जो पदवी अभ्यासक्रम आहे तो पदवी अभ्यासक्रम या महाविद्यालयामध्ये चालतो. दयानंद कला महाविद्यालय हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधलं कला शाखेमधलं अव्वल दर्जाचं एक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये क्रीडा असेल, गुणवत्ता असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये कला महाविद्यालय हे विद्यापीठामध्ये अग्रेसर असणारं महाविद्यालय आहे. त्याचाच एक भाग म्हणजे दरवर्षी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून या महाविद्यालयामध्ये युवा संसद हा कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमाचं महत्त्व नेमकं काय आहे आणि किती आहे हे एका उदाहरणाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कला महाविद्यालयामध्ये 11वी मध्ये शिकणारा मेघराज शेवाळे यांनी या युवा संसदेमध्ये पहिल्यांदा भाग घेतला आणि महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्याचं नेतृत्व मेघराज शेवाळेंनी दिल्लीमध्ये जाऊन केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याला कधी विमानात बसण्याची संधी मिळाली नव्हती, ज्या विद्यार्थ्याला 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची कधी संधी मिळालेली नव्हती,
ज्या विद्यार्थ्याला पंतप्रधान राष्ट्रपती कधी पाहण्याची जवळून पाहण्याची संधी मिळालेली नव्हती, ती संधी या युवा संसद कार्यक्रमाच्या माध्यमातून मेघराज शेवाळे या विद्यार्थ्याला आमच्या मिळालेली आहे. म्हणून मी विशेष धन्यवाद देतो की नेहरू युवा केंद्राच्या तरुण तडफदार आणि एकदम झोकून देऊन काम करणाऱ्या साक्षी मॅडमला आणि त्यांना सोबत असणारे ममदापुरे साहेबांना की त्यांनी आमच्या महाविद्यालयाची निवड केली आणि आमच्या महाविद्यालयाची निवड केल्यामुळे या महाविद्यालयामधून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. कला महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी बोलण्याची शैली निर्माण झाली पाहिजे, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित झालं पाहिजे. जर बोलता आलं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये सांगता येऊ शकेल. जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून होऊन गेले R.R. पाटील, केवळ आणि केवळ भाषणाच्या शैलीमुळे त्यांना या राज्याचं उपमुख्यमंत्री पद प्राप्त झालं. दुसरं उदाहरण आपल्याकडे पाहता येऊ शकेल की प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे, जे एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते, त्यांना भाषण चांगल्या पद्धतीने येत होतं. ते शरद पवार साहेबांनी ऐकलं आणि त्यांना निवडणुकीमध्ये उभा केला आणि ते नंतर समाज कल्याण विभागाचे अखंडपणे या राज्याचे मंत्री राहिले. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भाषण कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून घेतले जाणारे जे हे कार्यक्रम आहेत, जी युवा संसद आहे, ही युवा संसद अतिशय महत्त्वाची आहे आणि ती युवा संसद दरवर्षी या महाविद्यालयाला दिली जात असल्यामुळे या महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी तयार झालेले आहेत. म्हणून विशेष आभार मी नेहरू युवा केंद्राचे मानतो. आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी जे आहेत अनमोल सागर साहेब, की जे कला शाखेचे विद्यार्थी आहेत आणि जे मिनी मंत्रालय चालवतात. मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद. लातूर जिल्ह्यामध्ये जेवढी काही गावं आहेत त्या गावाचा संपूर्ण कारभार हा जिल्हा परिषदेमधून चालत असतो. त्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, पशुसंवर्धन आहे, बांधकाम आहे, असे वेगवेगळे विभाग आहेत आणि त्यांचा संबंध प्रत्येक गावाशी आणि गावातल्या प्रत्येक नागरिकाशी येतो. अतिशय कमी वेळामध्ये लातूर जिल्हा परिषदचा कार्यभार हाती घेतल्यानंतर एक चांगला अधिकारी म्हणून, तळागाळातल्या लोकांचा विचार करणारा अधिकारी म्हणून अनमोल सागर साहेबांचा उल्लेख लातूर जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. ते आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. मी परत एकदा महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंय, स्वप्नांच्या जोडीत कष्टाची भिक्षा घातल्याशिवाय यशाचं पोट भरत नसतं. विद्यार्थी मित्रांनो, योजना शब्दांच्या रूपानं जर दफ्तरात पडून राहिल्या तर त्याची रद्दी होते व कृतीच्या रूपानं जर साकार झाल्या तर त्याची फलश्रुती होते. असे कर्तबगार अधिकारी लातूरला लाभलेले आहेत. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून लातूरला विकासाच्या दृष्टीने ते घेऊन जात आहेत. आदरणीय उद्घाटक श्रीमान अनमोलजी सागर सर यांना आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी आमंत्रित करतोय. आपण सगळे ऐकायला उत्सुक आहोत आणि हेही सांगायला मला हेही सांगायला आनंद वाटेल की सागर साहेबांच्या पत्नी ही IFS अधिकारी आहेत. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अनमोलजी सागर साहेबांना इथं आमंत्रित करूयात. अनमोलजी सागर साहेब. जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्राचार्य दयानंद कला महाविद्यालय लातूरचे डॉक्टर शिवाजी गायकवाड साहेब, प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित श्रीमती छाया मलवडे मॅडम, अनिल कुमार माळी जी, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी लातूर ची प्रतिनिधी श्रीमती साक्षी समय्या मॅडम, डॉक्टर प्रशांत मन्नीकर साहेब, डॉक्टर दिलीप नागरगोजे साहेब आणि सभागृहामध्ये उपस्थित माझे सगळे मित्रगण.
सर्वप्रथम मी ज्यांनी हे सभागृह आपलं कॉलेज या कार्यक्रमसाठी आम्हाला दिलं, नेहरू युवा केंद्राला दिला, मी डॉक्टर गायकवाड यांना मी आभार मानतो आणि दयानंद कॉलेजला पण मी आभार मानतो की त्याच्यामुळे हे आम्ही सक्सेसफुली घेऊ शकलो आजचा कार्यक्रम. त्याच्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी सगळं पुढेकार घेऊन हे कार्यक्रमचं नियोजन केलं, साक्षी समैया मॅडम, त्यांचे पण मी आभार मानतो की त्याच्यामुळे आज हे आम्ही इथे सगळे उपस्थित आहोत आणि हे आम्ही कार्यक्रम आज आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. आज जसे की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की हे आर्ट्स कॉलेज आहे, कला क्षेत्राचं कॉलेज आहे आणि मी पण एक कला क्षेत्राचा स्टुडंट होतो माझे कॉलेज डेजमध्ये. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी 10th पासून आर्ट्सचा स्टुडंट आहे. म्हणजे लोक सायन्स घेतात, कॉमर्स घेतात, मी 10th मध्ये मी आर्ट्स, आम्ही दिल्लीमध्ये मी ह्युमॅनिटीज म्हणतो, मी आर्ट्स सब्जेक्टची निवड केली होती आणि 10th पासून ग्रॅज्युएशन पर्यंत माझं पूर्ण एज्युकेशन आर्ट्सच्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. बाहेर लोकांचं असं जनरली म्हणणं आहे की जे इंटेलिजंट स्टुडंट असतात, ज्यांचे खूप चांगले मार्क्स आहे, ते जनरली सायन्स कॅटेगरी घेतात, त्याच्यानंतर कॉमर्स, मग आर्ट्स. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की माझे 12वी मध्ये खूप चांगले मार्क्स होते, तरी सुद्धा मी भूगोल घेतलं आपले ग्रॅज्युएशनचा. मी 3 वर्ष भूगोलचा म्हणजे अभ्यास केला, ग्रॅज्युएशन केली आणि त्याच्यानंतर आर्ट स्टुडंट मी आर्टच्या स्टुडंट म्हणून मी UPSC क्लिअर केलं आणि आज आपल्या समोर मी उपस्थित आहेत. तर आर्ट्सचे जे स्टुडंट्स आहे त्यांची जे पोटेन्शियल आहे ते मला तर असं वाटतंय ते सायन्सचे, कॉमर्स स्टुडंट्स पेक्षा जास्त आहे. कारण त्यांची जे अभ्यास आहे, त्यांचे जे आउटलुक आहे ते तुम्हाला सायन्सचे स्टुडंट्स मध्ये कधीच मिळणार नाही. आज नेहरू युवा केंद्रांनी जे कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये, महाविद्यालयामध्ये संसदचा मॉक पार्लमेंट म्हणून, त्याचे काय उद्देश आहे? फक्त चर्चा करणं का? नाही. माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही डिबेट करतो, वेगवेगळे विषयावर आम्ही ज्यावेळेस बोलतो, त्याच्यासाठी आम्हाला थोडीशी रिसर्च करावी लागते. एकदा रिसर्च केली तर जे करंट अफेअर्स असतात, जे न्यूजमध्ये जे घडामोडी आहे आणि जे वेगवेगळे जे इव्हेंट्स जे असतात, पॉलिटिकल, नॉन पॉलिटिकल, आपले बाहेरचे विषय, देशाचे विषय, वाणिज्यामध्ये जे विषय घडतोय आणि पर्यावरणमध्ये जे विषय घडतोय, त्यासाठी आम्हाला माहिती मिळते आणि तुम्हाला ते जागरूक सिटीजन बनण्यासाठी ते एक मदत मिळते तुम्हाला. तर मला असं म्हणणं आहे की ते एक जनजागृतीसाठी आणि एक शिक्षणसाठी, एक अवेअर सिटीजन होण्यासाठी तर एक खूप चांगला एक कार्यक्रम आहे. दुसरा मला असं म्हणणं आहे, ॲटलिस्ट हे माझं मत आहे की ज्यावेळेस आम्ही डिबेट करतो तर एक पब्लिक स्पीकिंग जे असतात, आता किती लोक आहे जे इकडे उपस्थित, ते जे 100 लोकांसमोर किंवा 1000 लोकांसमोर ते बोलू शकते किंवा स्पीच देऊ शकतो. थोडासा एक झिझक असतात की जरी इकडे तिकडे जरी माझी स्पीच झाली तर ते लोक म्हणजे मेरा मजाक उडाएंगे, क्या बोलेंगे मेरे को, ते असणार. ते फार नॅचरल पद्धत आहे. पण ते दूर करण्यासाठी हे नियोजन जे केलेलं आहे ते त्याच्यासाठी आहे. पब्लिक स्पीकिंगला कशा आम्हाला मोटिवेट करायचे आणि इम्प्रूव्ह करायचे, हे दुसरं मला असं म्हणणं आहे की हे याचा उद्देश आहे. त्याचबरोबर आज या कार्यक्रम मध्ये टोटल 4 प्रोग्राम आहे. एक माय भारत पोर्टल बद्दल ते ऑब्व्हियसली तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे, पण 2 अजून विषय आहे ज्या त्याच्याबद्दल जे मार्गदर्शन तुम्हाला मिळणार. एक आहे भरड धान्याबद्दल, मिलेट्स. लोक स्टुडंट इथे उपस्थित आहेत, तुम्हाला माहित आहे का की मिलेट्सची काय बेनिफिट्स आहे, काय फायदे, काय नुकसान आहे? अटलिस्ट जे भूगोलचे जे छात्र आहेत त्यांना तर नक्की माहिती असावी की बाबा काय होत आहे मिलेट्स, भरड धान्य. का भारत सरकार किंवा राज्य सरकार ही भरड धान्यावर एवढा भार कशाला देतोय आजच्या काळात? अगोदर जरी तुम्ही बघितलं असेल तर भरड धान्य होतं जे होतं. आज आम्ही गेहूं बघतो आणि जे धान्य वगैरे असतात, पण आता परत भरड धान्यावर जास्त फोकस आलाय शासनाचा. त्याचं काय कारण आहे? त्याचबद्दल आय एम शुअर की जे मार्गदर्शक आहे ते तुम्हाला मार्गदर्शन देणार आणि त्याच्याबद्दल चर्चा होणार. तर मला असं वाटतं की ते थोडासा आपण
काळजीपूर्वक ऐकावा, कारण की ते जे विषय आहे ते पुढच्या पिढीसाठी आणि तुमच्यासाठी ते खूप महत्वपूर्ण असणार आहे. दुसरा, नारी शक्तीच्या सबलीकरण. उद्या 8 मार्च आहे, ते इंटरनॅशनल वुमेन्स डे म्हणून आम्ही साजरा करतोय. तर एक आज मी मॅडमच्या परत मी आभार मानतो की त्यांनी एवढी चांगली थीमचा आज निवड केला आणि त्याच्याबद्दल एक चर्चा होणार आहे सभागृहामध्ये कॉलेजमध्ये. आणि नारी शक्ती काय काय करू शकतो आणि काय काय करू त्यांचे काय काय पोटेन्शियल आहे त्याचबद्दल मला बोलण्याची काहीच गरज नाही आहे की नारी शक्ती खरोखर ऍक्च्युअल शक्ती आहे आणि सर्वात त्यांचे मागे हे तर मला माझं असं मत आहे. आणि लास्टली आपला मॉक पार्लमेंटसाठी डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की जे लोक इथे चांगल्या पद्धतीने परफॉर्म करणार ते स्टेट लेवलवर जाणार आणि तिथूनच ते दिल्लीला जाणार रिप्रेझेंट करण्यासाठी. तर हे जी संधी आहे ते सर्वांना मिळत नाही. दिल्लीमध्ये तुम्हाला जे संधी मिळणार तुमच्या डिस्ट्रिक्टला सपोर्ट रिप्रेझेंट करण्याची, ते मला असं वाटते की ते फार युनिक आहे. आणि तुम्हाला जे एक्सपोजर जे मिळणार तुम्हाला ते कुठेही मिळू शकत नाही. क्लासरूम मध्ये तर शक्य नाहीये आणि बाहेर लातूरमध्ये शक्य नाहीये. पण जस्ट इमॅजिन करा, आपले दयानंद महाविद्यालयाचे एक छात्र ते दिल्लीमध्ये जाऊन लातूरला रिप्रेझेंट करणार आहे आणि ते त्यांचे जे मत आहे ते त्यांचे बाजू ते तिथे मांडणार आहे. आणि संसदमध्ये जिथे मला पण एंट्री नाहीये, तुम्हाला एंट्री मिळणार आणि तुम्ही तिथे जाऊन डिबेट करणार. किती मोठी संधी आहे, जस्ट इमॅजिन करा. आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला या कार्यक्रमचे जे काय ग्रॅव्हिटी आहे तुम्हाला माहिती पडणार. तर जास्त वेळ न घेताना, कारण की ऑलरेडी थोडा कार्यक्रममध्ये थोडा उशीर झालेला आहे, तर मी माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आणि परत नेहरू युवा केंद्राच्या आणि स्पेशली दयानंद सभागृहाचा पण मी आभार मानतो. बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्ञान भीगते रहिए, ज्ञान की बारिश जहां हो भीगते रहिए, हर शख्स को सिखाता है बस सीखते रहिए. असंच मला आपल्याबद्दल सांगावंसं वाटतं. मित्रांनो, एका छानशा विषयाकडे आपण वळतोय, ज्या विषयाचा उल्लेख आताच माननीय सागर साहेबांनी केलाय. भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही, भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही, असा आजपर्यंतचा विचार होता. परंतु आपले तरुण हे सर्व बदलणार आहेत. जगात सर्वात जास्त तरुण असणाऱ्या देशातील तरुणांना राजकारणाचे उत्तम तंत्र अवगत करण्यासाठी युवा संसदेची कल्पना साकारण्यात आली आहे. कारण व नीतिमत्ता यांची सांगड घालणारी युवा संसद आपल्या सगळ्यांसमोर येत आहे. तरुणांच्या राजकीय विचारांची प्रगल्भता आज इथं आपल्याला पाहायला मिळते. आता प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक ध्येय विकासाचं गाठायचंय आणि प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचंय, अशी एक नवी पिढी आपल्याला तयार करायची आहे. चला देऊया त्यांच्या हाती सत्ता, ज्यांची आहे स्वच्छ नीतिमत्ता. तर संसदेची सुरुवात होण्यापूर्वी मी आदरणीय मंचांना अशी विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना आपण पेन आणि वहीचं वाटप करतोय. आदरणीय सागर साहेबांच्या हस्ते, आदरणीय प्राचार्यांच्या हस्ते, आदरणीय मंचाच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात हे होणार आहे आणि मग नंतर युवा संसद होईल.
यानंतर छान असं संचलन करणारे डॉक्टर गोपाल भायती आदरणीय सागर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचं आभार हे माझ्याकडे आहे. पडोस युवा संसद या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य गायकवाड सर उपस्थित राहून मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर तरुण तडफदार आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक नवी ऊर्जा आपणाला त्या ठिकाणी मिळावी असे या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सागर साहेब उपस्थित राहून उद्घाटन करून आपणाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर नारी शक्ती सबलीकरण या संदर्भामध्ये आपणाला मलवाडे मॅडमनी ॲडव्होकेट मलवाडे मॅडमनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. भरड धान्याचं जीवनामध्ये काय महत्त्व आहे या संदर्भात जे मार्गदर्शन उपप्राचार्य अनिल कुमार माळी सर करणार आहेत त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि नेहरू केंद्राच्या युवा अधिकारी साक्षी समया मॅडमनी या महाविद्यालयाला हा कार्यक्रम घेण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय मांडेकर सरांनीही त्यांच्या मागे खूप व्याप आहे तरी वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी उपस्थित नोंदवली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर संजयजी ममदापुरे संचलन करणारे गोपाल भायती या युवा संसदेचे समन्वयक छान अशा प्रकारची तयारी मागच्या 8 दिवसापासून त्यांनी करून घेतली असे विलास कोमटवाड आणि त्यांचे सर्व संघ यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रम संपला नाही, कार्यक्रमाचा अर्धा भाग संपलेला आहे. आता युवा संसदेत सादरीकरणाला सुरुवात होणार आहे. मी सर्व मान्यवरांना आदरणीय प्राचार्यांच्या कक्षामध्ये उपस्थित राहण्याची विनंती करतो. धन्यवाद. माननीय सदस्यगण, 2024 हे वर्ष आपल्यासाठी विशेष महत्त्वाचं राहणार आहे. कारण नुकतंच अयोध्यातील राम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत. केरळमध्ये मंदिर प्रवेशासाठी झालेल्या वायकोम सत्याग्रहाच्या शताब्दीचे हे वर्ष आहे आणि मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया उभारणीचे हे शताब्दी वर्ष सुरू आहे. हे चारही प्रसंग भारताच्या उज्ज्वल इतिहासाचे प्रतीक आहे. त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. सभागृहातील सत्ताधारी पक्षप्रमुख आणि विरोधी पक्षप्रमुख यांनी स्वतःसह आपापल्या पक्षातील सदस्याची ओळख सभागृहाला करून द्यायची. नमस्कार सभापति महोदया, मैं प्रधानमंत्री रोहित पाल आपका परिचय कराना चाहूंगा. गृह मंत्री निखिल जी पवार, कानून मंत्री वैष्णवी जी गाड़े, महिला व बाल विकास मंत्री तनुजा जी सोलंके और अन्य सदस्य सूरज जी गोरे, ऋषिकेश जी राठौड़, अभिजीत जी सूर्यवंशी, अंकुर जी आल्टे, अथर्व जी आगरकर और अभिजीत जी पाटिल से. धन्यवाद सभापती महोदया. नमस्कार सभापती महोदया, मी विरोधी पक्षाचा नेता मेघराज शेवाळे, आमच्या पक्षाच्या उपनेत्या सुजरबाई मिरगुंजकर, पक्षाचे गटनेते अर्णवजी पाटील, तसेच पक्षाच्या सदस्य राजनंदिनी पाटील, अपेक्षाजी दलाल, स्नेहलजी जाधव, शुभमजी जानापुरे, तिडके साईनाथ आणि सदस्य इरफान पठाण.
धन्यवाद सभापती महोदया. माननीय सभापती महोदया, अंकुरजी आलटे हे नवनिर्वाचित सदस्य शपथ घेऊ इच्छितात, तर यांना शपथ घेण्याची परवानगी द्यावी. अनुमती आहे. माननीय महोदय, तुम्ही कोणत्या भाषेत शपथ घेऊ इच्छिता? हिंदी. मैं अंकुर अल्टे, जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा. जय हिंद. आता प्रश्न उत्तराच्या तासाला सुरुवात होते. क्वेश्चन नंबर 101 मेघराज जी. धन्यवाद सभापती महोदया. सभापती महोदया, 1947 साली नेहरूंच्या नियतीच्या कराराचे ऐतिहासिक शब्द कानावरती घेत हा देश स्वतंत्र झाला. परंतु देशासमोर कमालीची आर्थिक मागासलेपण, गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, अंधश्रद्धा, जातीयता, धर्मांधता अशी अनेक आव्हानं उभी होती. पण या सगळ्या आव्हानांच्या छाताडावरती पाय ठेवत हा देश उभा राहतो. कारण देश उभा करणारी माणसं ही त्यावेळी विलक्षण ताकदीची होती, म्हणून हा देश उभा राहिला. स्वातंत्र्याच्या पूर्वीची अशी एक परिस्थिती होती की प्लेग सारखी साथ आली तर गावाच्या गावं बळी पडायची. याच पार्श्वभूमीमध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती सरकारी दवाखाने उभी केली. 1956 साली आम्ही एम्सची स्थापना केली. मेघराजजी, तुमच्या काळातली एमची संख्या बघता आमच्या काळाची एमची संख्या सांगतो मला. तुम्ही फक्त 70 वर्षामध्ये 22 एम स्थापना केले, आम्ही फक्त 10 वर्षामध्ये 14 एमची स्थापना केलेली आहे. हे तुम्हाला माहिती नाही का? प्लीज टेक युअर सीट. ऋषिकेशजी, आम्ही ते पावलं उचलली. याच्यामुळे झालं काय तर स्वातंत्र्याच्या पूर्वी आरोग्यामुळं, रोगराईमुळं जे लोकांचं आयुर्मान सरासरी 20 वर्ष होतं, तेच आयुर्मान तब्बल 70 वर्षापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम आम्ही सत्तेत आल्यानंतर केलं. कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर 1899 ते 1900 या एका वर्षाच्या काळात मुंबई आणि दक्षिणेतील अनेक प्रांतामध्ये दुष्काळामुळे 4,62,000 लोकांचा बळी गेला होता. मात्र स्वातंत्र्यानंतर आम्ही दामोदर खोरे प्रकल्प, भाकरनांगल प्रकल्प, हिरापूर प्रकल्प हाती घेतला, ज्यातून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झालं. आणि यामुळे झालं काय तर हरित क्रांती आम्ही घडवली, धवल क्रांती आम्ही घडवली, पीत क्रांती, रजत क्रांती, श्वेत क्रांती सुद्धा आम्ही घडवली. म्हणून घोटाळे कोणी केले मग? सिंचन घोटाळा असो, 2G घोटाळा असो, कोरोना घोटाळा, घोटाळे करणारे फक्त तुम्हीच होता. प्लीज टेक युअर सीट. माननीय सभापती महोदया, ऋषिकेशजींना जनतेचं किती काळजी आहे याची पुरेपूर जाण आहे आम्हाला. खरं तर यांनी मागच्या 10 वर्षाचा जर आढावा घेतला तर यांनी 800 दिनचा नारा दिला होता. पण 800 दिन आले का? 800 दिन आले, पण ते 800 दिन यांचे आले, सर्वसामान्य जनतेचे मात्र 800 दिन आले नाहीत. म्हणून अब तो हमें चीन से नहीं चीनी से डर लगता है. अब तो हमें चीन से नहीं चीनी से डर लगता है. इसीलिए चाय वाले बताते हैं खाली तो चाय के प्याले हैं, आम आदमी के 2 वक्त के रोटी के लाले हैं. प्रधानमंत्री साहब, अगले महीने आप जाने वाले हैं, जाते जाते ये तो बताइए कि अच्छे दिन कब आने वाले हैं. माननीय सभापती महोदया, समाजातील अतिदुर्लक्षित घटकांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये जोडण्याचं काम आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर केलं. परंतु जर नुकतीच परिस्थिती पाहिली तर यांच्याकडून जनतेच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण केल्या जात नाहीत. मग सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये दिले जातात धर्माधर्माचे आणि पक्षांचे झेंडे, पाळले जातात दारूंच्या बाटल्यांचे खच, ओसंडून वाहू लागतो धर्माधर्माचा अभिमान. पण या सगळ्यामध्ये समता, बंधुता आणि एकात्मतेची होत असते ऐशी तैशी. या सर्वाला जबाबदार कोण आहे? फक्त आणि फक्त सत्ताधारी म्हणून हे सरकारच. म्हणून म्हणेल, मैं वाणी का राजदूत हूँ, सच पर मरने वाला हूँ, डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ, उसका मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं, मेरा देश जले और मैं कुछ ना बोलूं, ऐसा तो मैं गद्दार नहीं, ऐसा तो मैं गद्दार नहीं. म्हणून सभापती महोदया, या सभागृहामध्ये मी नमूद करू इच्छितो की देशातील 11.5 कोटी बालमजूर, 12.5 कोटी बेरोजगार, 30 लाखांपेक्षा जास्त वैश्य व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, 35% पेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांचे प्रमाण, यांच्या अडचणी यांना अडचणी न वाटता निवडणुका जिंकण्याचे अजिंठे वाटायला लागतात. तेव्हा माझा प्रश्न एवढाच आहे की तुमच्यासाठी महत्वाचं काय? धर्माचं राजकारण करणं की जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं? याचं सविस्तर उत्तर आम्हाला हवंय.
धन्यवाद सभापती महोदया. सदरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी याचं उत्तर द्यायचे. नमस्कार सभापती महोदया. नमस्कार सभापति महोदया. नजर नहीं है नजारों की बात करते हैं, नजर नहीं है नजारों की बात करते हैं, जमीन पर बैठकर चांद सितारों की बात करते हैं, और हाथ जोड़कर बस्तियों को लूटने वाले आज भरी सभा में अच्छे दिनों की बात करते हैं. मेघराज जी, तुम्ही भाषण अप्रतिम देता, पण एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणुका फक्त भाषण देऊन जिंकले जात नाहीत. हे तुम्हाला मागच्या 10 वर्षात कळालंही असेल. सभापती महोदया, प्रत्येक वेळी विरोधी पक्षाने फक्त आणि फक्त स्वतःची वाहवाही केलेली आहे. त्यांनी किती, काय, कुठे आणि कसं केलं हेच दाखवून दिलेलं आहे. सभापती महोदया, आपल्या भारताच्या स्वतंत्र लढ्यात असलेले भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांनी केलेले बलिदान त्यांनी कधी पाहिले नाही. सभापती महोदया, मी सांगू इच्छितो विरोधी पक्षाला की आपल्या भारताचा विकास इतिहास हा फक्त एका पक्षाने, एका परिवाराने झालेला नसून माझ्या लाखो जनतेने आणि क्रांतिकारकांनी घडविलेला आहे. सभापती महोदया, 70 वर्ष त्यांची आणि 7 वर्ष आमची याची बरोबरी कधीच लागू शकत नाही. तरी ते आम्हाला विचारतात की 10 वर्षात काय केलं. सभापती महोदया, कृषी क्षेत्राचा विचार करता आम्ही मागच्या 10 वर्षात कुणबी पण खांद्यावर घेऊन राबणाऱ्या शेतकऱ्याला आज आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं जाते. इतकेच नव्हे तर त्या भारताच्या शेतकऱ्याचा सन्मान म्हणून आम्ही PM सन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिलेली आहे. सभापती महोदया, PM किसान सन्मान निधी तर आम्ही दिलाच, त्याचबरोबर PM फसल योजना, PM कृषी सिंचन योजना, किसान क्रेडिट कार्ड, जलयुक्त शिवार यांसारख्या गोष्टीही आम्ही युद्ध पातळीवर शेतकऱ्यांसाठी राबवत आहोत. मला विचारले काय बोलताय काय. ऐकून सभापती घ्या. महोदया, विरोधी पक्षाने संयम धरावा, विरोधी पक्षाने संयम धरावा. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळूनच राहील. सभापती महोदया, तीर कमानात बाण ताणून धरावा इतका ताणून विरोध या ठिकाणी विरोधी पक्षाने आरोग्य व्यवस्थेवर केलेला दिसतोय. सभापती महोदया, मी सांगू इच्छितो की आरोग्याचा जर विचार केला तर आपल्या भारतात 23,581 सरकारी हॉस्पिटल्स उभारलेले आहेत. त्याचबरोबर 22 सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपण उभारलेले आहेत. सभापती महोदया, इतकेच नव्हे तर ज्या कोरोनाने संपूर्ण देशात, संपूर्ण जगात हाहाकार माजवून ठेवला होता, त्याच कोरोनाला प्रतिबंध घातला तो आपल्या भारताने. ज्या ठिकाणी संपूर्ण भारतासोबतच फ्रान्स, अमेरिका यांनी जेव्हा हात वर केले होते तेव्हा आपल्या भारताने त्या कोरोनाविषयी लढा देऊन तेवढेच न करता पुढे चालून त्या कोरोनावर लसही निर्माण केली. ती लस फक्त भारतापुरती मर्यादित न ठेवता ती इतर देशांनाही पुरवली. सभापती महोदया, मी सांगू इच्छितो की इतकेच न करता आम्ही सद्यस्थितीत रोगांवर उपचार करण्यासाठी आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत भारताच्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयांचे विमा कवच दिलेले आहे. सभापती महोदया, या 10 वर्षांच्या कार्यकाळात तुम्ही पाहिलंही असेल, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास या भावनेचा सबका साथ आणि सबका विकास नव्हे तर तुमची ज्या काळात तुम्ही काम करत होता तेव्हा तुम्ही सगळ्यांचा नाश आणि फक्त स्वतःचाच विकास करून घेतलेला आहे. सभापती महोदया, आमचे आदरणीय प्रधानमंत्रीजी यांनी आपल्या भारतासाठी वेगवेगळ्या योजना निर्माण केल्या. त्यात आवास योजनेअंतर्गत करोडो लोकांना घरं उपलब्ध करून दिलेत. इतकेच नव्हे तर श्रम कार्ड योजनेअंतर्गत लोकांना रोजगार मिळवून दिले आहेत. ग्रामीण भागातील आमच्या माता भगिनींना त्याचा धुराचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी महिलांना गॅस देण्यासाठी उज्ज्वला योजना राबवली आहे. सभापती महोदया, मी विरोधी पक्षाला सांगू इच्छितो की आपल्या भारतात अच्छे दिन आलेले आहेत. फक्त त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर बांधलेली स्वतःच्या वाहवाईची पट्टी काढून पाहावी. सभापती महोदया, तसं पाहायला गेलं तर त्यांचं म्हणणंही बरोबर आहे, कारण सध्या त्यांचा पक्ष सत्तेत नसल्याने त्यांचे वाईट दिवसच चालू आहेत. सभापती महोदया, विरोधी पक्षाला सांगू इच्छितो, तुम्हें वफा याद नहीं
हमें दफा याद नहीं। तुम्हें वफा याद नहीं, हमें दफा याद नहीं। सियासत करने के दो ही तरीके हैं, सियासत करने के दो ही तरीके हैं, एक तुम्हें याद नहीं, एक हमें याद नहीं। धन्यवाद सभापती। मेघराज जी, एनी सप्लिमेंटरी क्वेश्चन? सभापती महोदया, गृहमंत्र्यांनी नुकताच मागच्या 10 वर्षामध्ये घडलेल्या योजनांचा आढावा सांगितला. मग मला वाटतं की या योजनांच्या माध्यमातून किमान लोकांच्या राहणीमानाचा दर्जा तरी उंचावणं अपेक्षित होतं, त्याचबरोबर किमान रोजगाराच्या संधी तरी उपलब्ध होणं अपेक्षित होतं. परंतु जर सध्याची परिस्थिती पाहिली तर ज्या तरुणांच्या अस्वस्थपणातून चंद्र आणि मंगळ ग्रहानंतर आता आम्ही पुढच्या ग्रहावर जाण्याच्या अपेक्षा बाळगणं महत्वाचं आहे, तेच तरुण आज नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून रेल्वेचे डबे जाळतायत. मेघराजी, ते बेरोजगार आहेत का तुमच्या पक्षाचे नेते आहेत ते पहा पहिल्यांदा. पक्षाला बोलण्याचा वेळ माननीय देते. सभापती महोदया, ज्या तरुणांच्या अस्वस्थपणातून खरं तर जागतिकीकरणाच्या या युगामध्ये ताट मानेने जगणं आम्ही अपेक्षित आहे, तेच तरुण आज रोजगार मिळत नाही म्हणून संसदेच्या बाकावरती उड्या घेत आहेत आणि याच जागतिकीकरणाच्या युगामध्ये जाती धर्माच्या अहंकाराचे निकारे फुलवत एकमेकांचे गळे कापताना आम्हाला दिसत आहेत. म्हणजे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. ही अशी विचित्र आणि विचित्र परिस्थिती केवळ आणि केवळ यांच्यामुळे देशात निर्माण झाली आहे. सभापती महोदय, मी म्हणत नाही तर इंडियाज ग्रॅज्युएट स्किल इंडेक्सचा अहवाल असा सांगतो की देशातील 56% इंजिनियर, 47% सॉफ्टवेअर क्षेत्रातील तरुण आणि 40% आर्ट्स आणि कॉमर्स क्षेत्रातील तरुण हे आज बेरोजगार आहेत. जर ही परिस्थिती आज देशाची असेल तर याला जबाबदार कोण आहे याचा सुद्धा विचार आज या सभागृहामध्ये व्हायला हवा. देशाचे माननीय प्रधानमंत्री, गृहमंत्री देश विदेशाचे दौरे करतात, ते तिथल्या मंदिरांचे जाऊन उद्घाटन करतात. मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय जरूर असू शकतो, परंतु प्रश्न एवढाच आहे की या मंदिरांच्या माध्यमातून आम्हाला रोजगार उपलब्ध होणार आहे का? धन्यवाद सभापती महोदया. पंतप्रधान जी. नमस्कार सभापति महोदय। भारत के भूतपूर्व प्रधानमंत्री अटल जी ने कहा था, यह वंदन की धरती है, यह अभिनंदन की धरती है, यह अर्पण की भूमि है, यह तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है और यहाँ के कंकर कंकर में हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए। और अगर मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों से कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय। और हाँ, मैं यह मानता हूं क्योंकि यह वही भूमि है जहां अनेकों जाति, धर्म, पंथ और प्रांत के लोग एकता के साथ रहते हैं और मुझे अपनी ऐसी संस्कृति और परंपराओं पर गर्व है। इसीलिए हमने स्टैच्यू ऑफ यूनिटी का निर्माण किया और इतना ही नहीं, इसी के साथ साथ हमने अयोध्या में राम मंदिर का भी निर्माण किया है। सभापति महोदय, विपक्ष ने प्रश्न उपस्थित किया कि क्या राम मंदिर से युवाओं को रोजगार मिल सकता है? तो महोदय, मैं उन्हें बताना चाहूंगा कि किसी भी पर्यटन क्षेत्र या फिर मंदिर का निर्माण कारीगर ही करते हैं और मंदिर निर्माण में 3500 से अधिक कारीगर दिन रात काम कर रहे हैं। क्या उनकी नजर में यह रोजगार नहीं है? सभापति महोदय, देश विदेश से केवल 4 महीनों में 65 लाख से भी ज्यादा पर्यटक और श्रद्धालु भारत में आए हैं। और इतना ही नहीं, जब वह भारत में आते हैं तो उनकी रहने की व्यवस्था होटलों में होती है, वह रेस्टोरेंट में खाना खाते हैं और ऑटो रिक्शा से घूमते हैं। इससे स्थानिक स्तर पर रोजगार की निर्मित होती है। क्या उनके नजर में यह रोजगार नहीं है? सभापति महोदय, अरब और स्विट्जरलैंड जैसे देश केवल और केवल अपने पर्यटन क्षेत्र के बलबूते पर ही विकसित राष्ट्रों की सूची में गिने जाते हैं। उसी प्रकार सभापति महोदय, मैं किसी विशिष्ट समाज, समुदाय या किसी धर्म का नेतृत्व नहीं करता, मैं संपूर्ण भारत देश का नेतृत्व करता हूं और इस देश में धार्मिक पर्यटन को बढ़ावा देने के लिए हमने अयोध्या में केवल और केवल राम मंदिर ही नहीं बल्कि विश्व की सबसे बड़ी मस्जिद का निर्माण भी करने जा रहे हैं। और इसके साथ साथ महोदय, हम अयोध्या में ही अनेक कॉलेजेस और फ्री कैंसर का इलाज करने वाले अस्पताल का भी निर्माण करने जा रहे हैं। तो सभापति महोदय, मैं इस पर इतना ही कहना चाहूंगा, इस माटी को महबूब लिखो, इस भारत को अपनी जान लिखो।
इस माटी को महबूब लिखो और इस भारत को अपनी जान लिखो। इस देश की मिट्टी मिट्टी में तुम राम लिखो, रहमान लिखो। इतिहास बनाए जाते हैं परिवर्तन से बलिदानों से, इतिहास बनाए जाते हैं परिवर्तन से बलिदानों से। सब लिखते होंगे स्याही से, तुम लहू से हिंदुस्तान लिखो, तुम लहू से हिंदुस्तान लिखो। धन्यवाद सभापती महोदय। माझ्या मते विरोधी पक्षाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल। आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। क्वेश्चन नंबर 102 अर्णवजी। धन्यवाद सभापती महोदय। आपल्या सर्वांना माहिती आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे। लोकशाहीमध्ये जनतेचा प्रत्यक्ष सहभाग आणि त्यांच्या मताला तेवढेच महत्त्व आहे। भारत 1947 मध्ये स्वातंत्र्य होऊन इंग्रजांच्या काळोखातून निघून डोळ्यात नवीन भारत घेऊन स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहिला होता। तसेच देशामध्ये 3-4 वर्षे स्वातंत्र्यानंतर अनेक समस्यावर काम करण्यात आले। त्याच वेळी जागतिक पातळीवरती देशाची मान उंचावण्यासाठी व देशाला सुरळीत चालवण्यासाठी एक प्रतिनिधीची गरज होती। त्याचाच विचार करत 1951-52 मध्ये मुख्य निवडणूक आयोगाची स्थापना करून सुकुमार सेन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवण्यात आली आणि त्यावेळी देशात असणाऱ्या आव्हानांना प्रबळ व कौशल्यपूर्ण तोंड देणारा नेता म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू याची निवड जनतेने केली। तसेच सभापती महोदया, त्यावेळी वापरलेली पद्धत, जनतेचा त्यावर असणारा विश्वास, त्यांचे हक्क याची गळचिपी करण्याचे काम आज सत्ताधारी पक्ष करत आहे सभापती महोदया। तसेच मतदार हा लोकशाहीचा राजा असतो। या मताचं परिभाषा बदलण्याचं काम आणि लोकशाहीची हत्या करण्याचं काम आज सत्ताधारी पक्ष करत आहे सभापती महोदया। ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याद्वारे आज निवडणुका लढवण्यात येत आहेत। तर हा प्रश्न उपस्थित होतो की मानवनिर्मित यंत्रणावरती आपण कितपत विश्वास ठेवावा। अर्णवजी, त्या ईएमचा वापर हे तुमच्या काळापासून चालू झाला, त्यावेळेस तुम्हाला त्यांचा विश्वास घ्यावेच नाही। ऐकून घ्या। तसेच त्यामध्ये हेराफेरी होणार नाही याची शाश्वती काय आहे? कारण सभापती महोदया, आज ईव्हीएम मध्ये होणाऱ्या घोटाळ्यांची प्रकरण खूप वाढत चाललेले आहेत। त्यामधील एक घटनेवरती मी सर्वांचं सभागृह आणि सभापतींचं मी लक्ष वेधू इच्छितो। तर मध्य प्रदेश राज्यामध्ये जेव्हा सत्ताधारी पक्षाला जनतेने पराभूत करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असताना त्यांनी 6 ईव्हीएम मशीन चोरून स्मशानभूमीत लपवण्याचं तुच्छ काम करून संसदीय भाषेचा वापर करावा। क्षमा असावी सभापती महोदया। असे काम करून लोकशाहीला काळीमा फासवण्याचं काम केलेलं आहे। तसेच सभापती महोदया, आज जो मतदार आहे त्याने त्याच पक्षाला मतदान केले आहे का हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो आणि मतदारामध्ये विश्वासाचा अभाव आहे। हे दोन्ही गोष्टी घडण्यामागे एक साहजिक गोष्ट आहे। कारण 1989 आणि 90 सालीपासून ते 2014-15च्या आकड्यावरती आपण जर लक्ष केंद्रित केल्या तर निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की त्यांना फक्त 10 लाख ईव्हीएम मशीनचा पुरवठा झालेला आहे। तसेच BEL म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जे ईव्हीएम मशीनचा पुरवठा करते त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी 19 लाख मशीनचा पुरवठा केलेला आहे। तर या दोन्हीमध्ये जे आकडे आहेत त्यांचे 9 लाखांचं तफावत आहे। तर या 9 लाख ईव्हीएम मशीन आहेत ते आज कुठे गायब झाले? त्यांचा 2024 निवडणुकामध्ये वापर होणार नाही याची शाश्वती काय आहे सभापती महोदया? तसेच या आकड्यावरती विचार जर केला तर आज 1 ईव्हीएम मशीनद्वारे आपण 2000 मतदान घेऊ शकतो। तर 9 लाख ईव्हीएम मशीन वापरून किती मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली जाऊ शकते याचा पण विचार आपण केला पाहिजे सभापती महोदया। तसेच महोदया, आज मी तुम्हाला सांगतो देशामध्ये तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव आहे। आज बहुतांश वयोवृद्ध व्यक्तींना तंत्रज्ञानाचं ज्ञान नाही। महोदया, माझ्याच घरातील माझ्या आजी आजोबांना आज फोन आल्यावरती हिरवा बटन दाबायचं का लाल बटन दाबायचं माहिती नाही। तुम्हीच म्हणलं होतं की भारतामध्ये तनुजाजी, ऐकून घ्या। लाल बटन दाबायचं का हिरवा बटन दाबायचं माहिती नाही। अशा व्यक्तीकडून ईव्हीएम वर बटन दाबून घेऊन तुम्ही हुकुमशाही चालू करण्याचं काम आज सत्ताधारी पक्ष करत आहे आणि निर्लज्जपणे म्हणतात आपकी बार 400 पार। असं कसं चालेल सभापती महोदया? या सर्व समस्यांचं समाधानकारक उत्तर मी आज अपेक्षित करतो सभागृहात। धन्यवाद। सदरील प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असून कायदेमंत्र्यांनी याचं अभ्यासपूर्वक उत्तर द्यायचंय।
26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण आपल्या देशाचं संविधान स्वीकारलं आणि तेथूनच लोकांसाठी लोकांकडून चालवलेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं अस्तित्व निर्माण झालं. 1951 व 1952 साली स्वतंत्र भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि तेव्हापासूनच इथला राजा हा राणीच्या उदरातून नाही तर मताच्या पेटीतून जन्माला येऊ लागला. पण सभापती महोदया याच पेट्या यांनी पळवल्या आणि गैरमार्गाने लोकसभेत निवडून आले आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यांची दखल घेतली, यांचं सदस्यत्व रद्द केलं, तेव्हा यांनी रातोरात आणीबाणी लागू केली. खऱ्या अर्थाने गुंडशाही, झुंडशाही आणि दडपशाही चालवण्याचं कार्य यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिला. आम्ही सत्तेत आलो आणि यावेळेस तर आम्ही अब की बार 400 पार दिला आहे. आम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही ईव्हीएम सभागृहाची गरिमा राखायचंय. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. शांतता राखा. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सभागृहाचे कामकाज 15 मिनिटासाठी तहकूब करण्यात येत आहे. माननीय सभागृह, माननीय सभापती. माननीय सदस्य, सभागृहामध्ये घडलेला हा प्रकार असंसदीय आहे. अशी वर्तणूक पुन्हा घडणार नाही याची सभागृह सदस्यांनी दक्षता घ्यायची. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 103. अपेक्षाजी. सभापती महोदया, 1200 वर्षाच्या इतिहासाला 12 वर्षाची मुक्ताई अनुग्रह द्यायला लागते, तेव्हा डोईचा पदर घेतला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी अशी वर्षानुवर्षी संस्कृती असणारा आपला भारत देश आणि त्याच देशात सर्वत्र मुली बेपत्ता होऊन काळ्या बाजारपणा चालू आहे. सभापती महोदया, या काळ्या बाजारपणात 2020 पासून भारत देशात पुरोगामी म्हटलं जाणारा आपला महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर आहे आणि ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. खळबळजनक घटना तर ही आहे की मार्च मध्ये तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. सभापती महोदया, दरम्यान प्रेम प्रकरणातून फसवणूक होऊन घर सोडून जाणाऱ्या मुलींची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. बेपत्ता मुलींमध्ये 18 ते 20 वर्षांच्या मुलींचा समावेश अधिक आहे. सभापती महोदया, या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीत एवढ्या मुली बेपत्ता होत आहेत आणि त्यांनी फक्त बडी बडी बाती केली की आम्ही महिलांना संरक्षण दिलं. बडी बडी बाती करणाऱ्या महिलांसाठी आम्ही 50% आरक्षण दिलेलं आहे. महिलांना सत्ताधाऱ्यांनी फक्त बडी बडी बाती केली की महिलांना आम्ही संरक्षण दिलं, हे केलं आणि ते केलं. मुळात त्यांनी काहीच केलं नाही. हे म्हणजे असं झालं की बडी बडी बाती आणि वडापाव खाते. सभापती महोदया, आपल्या महाराष्ट्रातच शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जाणाऱ्या एकट्या पुण्यात 228 मुली गायब झाल्या. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये 161, कोल्हापूरमधून 114, ठाणेमधून 133, अहमदनगरमधून 101 मुली बेपत्ता झाल्या. सभापती महोदया, 2023 मध्ये जानेवारी महिन्यात 1600, फेब्रुवारी महिन्यात 1810 तर मार्च मध्ये सर्वात जास्त 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. सभापती महोदया, याच विषयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विशेष तपासक सुरू करावे अशी विनंती आम्ही गृहमंत्री निखिलजी यांना केलेली होती. परंतु आम्हाला हे माहिती नाही की आपले गृहमंत्री अजून कशात गुंग आहेत. सभापती महोदया, या अत्यंत नाजूक विषयावर खूप मोठी सरकारी यंत्रणा काम करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यासाठी सत्ताधाऱ्यांनी पाठपुरावा करून सक्षम व्यवस्था निर्माण करावे. महोदया, पण आम्हाला अजून हे समजलं नाही की या गिधाड वृत्तीची माणसं अजून शांत कसे आहेत. धन्यवाद.
सदरील विषय अत्यंत नाजूक असून महिला आणि बालविकास मंत्र्यांनी याचं स्पष्टपणे उत्तर द्यायचंय. नमस्कार सभापती महोदया. सभापती महोदया, अतिशय गंभीर प्रश्न विरोधी पक्षांनी या ठिकाणी मांडलेला आहे, पण मला वाटतंय त्यांनी आमच्या कामाची दखल घेतली असती तर हा प्रश्न इथं मांडण्याची त्यांना वेळ आली नसती. तुम्ही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी मांडला खरा, पण खऱ्या अर्थाने महिलांच्या सुरक्षेचं काम आम्ही केलेलं आहे. सभापती महोदया, महिलांची सुरक्षा, सुविधा आणि सशक्तीकरण ही आमची गॅरंटी आहे आणि आम्ही फक्त बड्या बाता करत नाही, तर आम्ही हे आमच्या कामातून जगाला दाखवून दिलं आहे. तनुजाजी, मार्च महिन्यात 2200 मुली बेपत्ता झाल्या. कंटिन्यू. सभापती महोदया, महिलांच्या सुरक्षेचा विचार करता आम्ही काही कानून आणले आहेत. त्यामध्ये गँगरेपच्या अपराधांची सजा आहे ती वाढवून 20 साल केली आहे. तसेच आजीवन कारावासही दिला जाऊ शकतो. 18 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींच्या बाबतीत मृत्यूदंडही दिला जाईल. तसेच यौन उत्पीडनच्या केसमध्ये पीडिताचं बयान कंपल्सरी केलेलं आहे. 7 साल किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कारावास असणाऱ्या केस पीडिताला ऐकल्याशिवाय विथड्रॉ केले जाणार नाहीत. मॉब लिंचिंगच्या बाबतीत 7 साल किंवा आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षाही दिली जाऊ शकते. सभापती महोदया, महिलांच्या सक्षमीकरणाच्या विरोधात जेव्हा विरोधी पक्ष प्रश्न उठवतो तेव्हा मग त्यांना सांगू इच्छिते की स्काय वॉरियर म्हणून ओळखली जाणारी अवनी चतुर्वेदी, जिनं एकटीनं फायटर एअरक्राफ्ट उडवलं, तसेच एका आदिवासी पाड्यातील कर्तृत्ववान महिला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशाचं सर्वोच्च पद भूषवणारी त्या म्हणजे माननीय द्रौपदी मुर्मू असतील किंवा ऑलिम्पिक सारख्या मैदानात भारताचे झेंडे काढणाऱ्या हिमा दास किंवा अर्जुन पुरस्काराने सन्मानित तिरंदाज शीतल देवी यांसारख्या कित्येक महिला आज त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. किती पाण्यात आहे हे आम्ही आता तुम्हाला दाखवू शकतो, पण चिखलामध्ये दगड मारण्याची आमची वृत्ती नाही. संबंधित प्रश्नांवर पुरेशी चर्चा झाली आहे आणि मला वाटते की सभागृहात मांडलेल्या प्रश्नांचे विरोधी पक्षाला समाधानकारक उत्तर मिळाले असेल. आता आपण विधेयकाकडे वळूया. मी अथर्वजी यांना विधेयक मांडण्याची परवानगी देते. Thank you, Honorable Speaker. Honorable Speaker, as we know, after the independence of the India, the Constitution was created. Honorable Speaker, this Constitution is a land of the law, and each and every law is created on the base of this Constitution. And the pre-existing laws which are created in British era, the validity of those laws also reviewed according to the Constitution. Honorable Speaker, we have uniform laws like Indian Penal Code, Code of Civil Procedure, Criminal Procedure Code, Indian Contract Act, which are applied to all the Indian citizens equally. Honorable Speaker, with this, we have a huge diversity in the laws regarding to the marriage, maintenance, divorce, property, and etc. With this, Honorable Speaker, there are still many religion in which there are uncodified laws. Honorable Speaker, due to which the complexity created in the mind and the society, it is increasing the burden of the court while delivering the justice is one of the main issue in front of this nation. Honorable Speaker, as we have Hindu Marriage Act for the Hindu religion to establish a marriage, with this we have Special Marriage Act, due to which the citizens are confused about the Hindu religion, which act should be they use for their marriage establishment. Honorable Speaker, with this, the maintenance, there is Hindu Adoption and Maintenance Act. With this, the section 125 of the Criminal Procedure Code also give the permission and provision regarding to the maintenance, due to which the complexity is created in the society. Honorable Speaker, I would like to mention that some of these laws are created by the opposition party, which are totally failed to create the uniformity in nation. Honorable Speaker, under the Article 44 of the Indian Constitution says that the state shall endeavor to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of the India.
Honorable Speaker, to form the uniform law in nation, we are most respectfully presenting the Bill of Uniform Civil Code 2024 in front of this Sabha. Honorable Speaker, we are willing that this bill shall pass with the majority which is beneficiary to the citizen of the India. Thank you, Honorable Speaker. नमस्कार सभापती महोदया, माननीय अथर्वजी आगरकर यांनी मांडलेल्या समान नागरी कायदा 2024 या विधेयकामध्ये काही आव्हानात्मक बाबींचा समावेश आहे. समान नागरी कायदा हे विधेयक सर्वसामान्य जनतेसाठी आव्हानात्मक ठरणारे आहे. सभापती महोदया, सुप्रीम कोर्टातील वकील विराग गुप्ता म्हणतात, जनसंघाच्या काळापासून कलम 370 कायदा या तिन्ही मुद्द्यांना अनुसरून सत्ताधारी पक्षाने 370, 35 आणि काश्मीर बाबत निर्णय घेतला. राजनंदनीजी, जी गोष्ट देशहितासाठी आहे ते गोष्ट आमचे सरकार करणार आणि ते आम्ही करत आहोत. तसं इतर मुद्द्यात या सत्ताधाऱ्यांना जराशी रुची नाही असं स्पष्ट दिसून येतं. सभापती महोदया, कलम 370 प्रकरणात आपण असं म्हणू शकतो की ती एक अस्थिर व्यवस्था होती जी घटनेत अतिरिक्त जोडली गेली होती. ते हटवणे गरजेचे होते. सभापती राजनंदनीजी, तुम्हाला हे आत्ता कळायला वाटतं? समान नागरी कायद्याला सत्ताधारी पक्षाने पहिल्या कार्यकाळात विधी आयोगाकडे पाठवले होते. विधी आयोगाने एक प्रश्नावली तयार केली होती. मात्र ही चर्चा पुढे सरकावी असं या सत्ताधारी पक्षाला कधी वाटलं नाही. सभापती महोदया, त्यात संशोधन किंवा गांभीर्य असं काही नव्हतंच. तिहेरी तलाक एका विशिष्ट समाजाचा एक छोटासा भाग होता. मात्र समान नागरी कायद्याच्या दिशेने तिहेरी तलाकावरील कायदा मैलाचा दगड आहे. महोदया, विधी आयोगाचा अहवाल किंवा सरकारकडे असे कोणतेही ठोस संशोधन नाही. सभापती महोदया, ज्यामुळे नागरी कायद्याच्या दिशेने पावले टाकली जाऊ शकतात. मुलं दत्तक घेणं, मुलींचे हक्क, भाऊ बहिणींचे हक्क, लग्न आधी आणि लग्नानंतरचे हक्क, या सर्व गोष्टींमध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आणि वेगवेगळ्या समाजांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. राजनंदनीजी, तुमच्यासाठी असू शकतात हे वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळ्या संस्कृती. मात्र आमच्यासाठी हे एकच आहे. यामुळे आम्ही या देशामध्ये एक देश निर्माण केला आहे. एक देश, एक विधान, एक देश, एक विधान. बोलू नका. संसदीय नियमाचे भान ठेवा आणि त्या सर्वांना एका कायद्यात बसवणे आव्हानात्मक आहे. सत्ताधारी पक्षाने या प्रश्नाचा विचार करावा. सभापती महोदया, या प्रश्नाचे योग्य उत्तर सत्ताधारी पक्षाने सभागृहास द्यावे ही विनंती. धन्यवाद. नमस्कार सभापती महोदया, खूप छान असा प्रश्न राजनंदिनी यांनी येथे उपस्थित केला आहे. राजनंदिनी यांनी बोलताना कलम 300चा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर त्यांनी राम मंदिराचा देखील उल्लेख केलेला आहे. सभापती महोदया, कलम 370 बद्दल बोलताना राजनंदिनी स्वतः म्हणाल्या की काश्मीरमध्ये अस्थिर अशी व्यवस्था होती आणि निर्माण झाली होती आणि ते हटवणं गरजेचं होतं. त्यानंतर राम मंदिराबद्दल आपल्या माननीय पंतप्रधान यांनी उत्तर दिलेलंच आहे. सभापती महोदया, ज्याही वेळेस संसदेत चर्चेची वेळ येते त्यावेळेस या विरोधकांना विरोध करण्यासाठी फक्त धर्म, जात आणि मंदिर याच गोष्टी का दिसतात हे मला समजत नाही. सभापती महोदया, विरोधी पक्ष असं म्हणतो की मूल दत्तक घेणं, मुला किंवा मुलींचे हक्क, भाऊ आणि बहिणींचे हक्क, लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे हक्क, या सर्व गोष्टी वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या क्षेत्राच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या परंपरा आहेत. असं असलं तरी सभापती महोदया, आपल्या सर्वांना माहित आहे आपला देश हा कोणत्या धर्माने चालत नाही किंवा कोणत्या संस्कृती अंतर्गत चालत नाही, तर आपला भारत देश हा भारतीय राज्यघटनेनुसार चालतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि ही भारतीय राज्यघटना सर्वांना कायद्यासमोर समान लेखते, समान पाहते. याच दृष्टिकोनाला समोर ठेवून आम्ही या देशामध्ये एक देश, एक विधान हे आणलेलं आहे. सभापती महोदया, पहिला मुद्दा आहे तो विवाहाचा. महोदया, विवाहाचा विचार केला तर मुलांचे विवाहाचं वय हे 21 वर्ष आहे आणि मुलींचं विवाहाचं वय हे 18 वर्ष आहे. मात्र मुलींच्या बाबतीत हे 18 वर्ष विवाहाचं वय हे पारित धरलं जात नाही. यामुळे होतं काय तर मुलींच्या जीवनावर याचा विपरीत परिणाम होतो. सभापती महोदया, समान नागरी हक्क कायद्यामुळे हेच विवाहाचं वय जे युवकांचं आणि युवतीचं हे समान असणार आहे, ज्यामुळे सर्व धर्मातील महिलांचा विकास संपन्नाला हा समान साधता येणार आहे. सभापती महोदया, दुसरा मुद्दा आहे तो बहुपत्नीत्व पद्धतीचा. महोदया, बहुपत्नीत्व पद्धतीचा विचार केला तर प्रत्येक धर्मामध्ये याबद्दलचे नियम हे वेगवेगळे आहेत.
महोदया, या बहुपत्नीत्व पद्धतीमुळे समाजात तलाक देण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि या तलाक देण्यामध्ये प्रत्येक धर्मामध्ये पुरुषाला आणि स्त्रियाला हे वेगवेगळे नियम दिलेले आहेत. ज्यावेळेस तलाक दिला जातो सभापती महोदया, त्यावेळेस होतं काय, ज्या महिलेला तलाक दिला जातो तिला पोटगी दिली जाते. मात्र हे सर्वांच्या बाबतीत घडत नाही. काही महिलांना पोटगी मिळत नाही आणि अशा महिला या रस्त्यावरती येतात. सभापती महोदया, समान नागरी हक्क कायद्यामुळे ही बहुपत्नीत्व पद्धत बंद होणार आहे, ज्यामुळे तलाक देण्याचे प्रमाण बंद होणार आहे आणि त्याचबरोबर तलाक देण्याचे जे नियम आहेत, आता हे पुरुषाला आणि महिलांना जे कोणत्याही धर्माचे असू द्या, सर्व धर्मांना हे नियम हे सारखे असणार आहेत. आणि यामुळे जो महिलांचा मानसिक व शारीरिक छळ होतोय तो आता थांबणार आहे. सभापती महोदया, तिसरा मुद्दा आहे हा वडिलांच्या संपत्तीचा. महोदया, वडिलांच्या संपत्तीमध्ये होतं काय, तर स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जातो. पुरुषाला लक्षात घेतलं जातं, मात्र स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीच्या विभागणीमध्ये लक्षात घेतलं जात नाही. समान नागरी हक्क कायद्यामुळे आता काय होणार, तर स्त्री आणि पुरुष असा भेदभाव होणार नाही, म्हणजे दोघांनाही या पित्याच्या संपत्तीमध्ये आता समान वाटा भेटणार आहे. सभापती महोदया, असा हा समान नागरी हक्क कायदा समाजात रुजवणं आम्हाला वाटत नाही की हे आव्हानात्मक असेल किंवा आव्हानात्मक ठरेल. धन्यवाद सभापती महोदया. नमस्कार सभापती महोदया. माननीय अथर्वजी यांनी मांडलेला समान नागरी कायदा या 2024 या विधेयकावर राजकारण सुरू आहे. सभापती महोदया, समान नागरी कायदा करण्याच्या प्रक्रियेत दोन महत्त्वाचे अडथळे स्पष्ट करण्यात आले आहेत. एक म्हणजे 1937चा मुस्लिम व्यक्तिगत शरीयत कायदा आणि दुसरा अडथळा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, ज्यानुसार मुस्लिम पुरुषाला 1937 शरीयत कायद्यानुसार लग्न आणि बहुपत्नीत्व जोपासण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती MC छागला यांनी दिलेल्या निर्णयांचे उल्लंघन करून कायदा केला जातोय. सभापती महोदया, मागील महिन्यातच केंद्र सरकारने समान नागरी कायदा करण्यासंदर्भात विधी आयोगाने सुचवावे अशी मागणी केली होती. समान नागरी कायदा या अनेक वर्षापासून हळूहळू सरकणारा विषय ठरला आहे. धर्म आणि कायद्याचे नीती नियम ठरवण्यात नेहमीच पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. सभापती महोदया, समान नागरी कायद्याची मागणी करणारे हिंदुत्ववादी राजकीय पक्ष हिंदूच्या वर्चस्वाचे राजकारण करण्याचा छुपा अजेंडा प्लीज टेक युअर सीट. तसेच देशात सुमारे 123 मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लिम लोकांची मतं निवडून येण्यासाठी निर्णायक ठरतात. समान नागरी कायद्याचे राजकारण गडद होत आहे. सत्ताधारी पक्षप्रणीत केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचं गाजर दाखवलं जात आहे, परंतु समान नागरी कायदा आणावा असं सरकारला खरोखरच वाटतं आहे का, की आता देखील केवळ निवडणुका तोंडावर आहेत त्याच्यामुळे हा मुद्दा चघळला जातोय. या प्रश्नाचे योग्य उत्तर सत्ताधारी पक्षाने सभागृहास द्यावे. धन्यवाद. नमस्कार सभापती महोदय. सत्तेसाठी सर्वसाचा त्याग करणाऱ्या राजा हरिश्चंद्राचा हा देश आहे. आदर्श राजकारणाचा पाठ देणारे आचार्य चाणक्याचा हा देश आहे. राजकारणाच्या सरी पाठीवरती समाजकार्य उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराजाचा हा देश आहे. माननीय सभापती महोदय, श्रेयाजीने म्हणाले निवडणुकीच्या पुढे आम्ही निवडणुकीच्या पुढे समान नागरिक कायद्याचा त्यांना गाजर दाखवत आहोत, पण कथाही असं करत नाही. समान नागरिक कायदा ही समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी आलेला आहे. माननीय सभापती महोदय, भारत हे माझे एक परिवार आहे आणि भारत हे माझे एक परिवार आहे आणि एका परिवारामध्ये एका व्यक्तीला वेगळा कायदा आणि दुसऱ्या व्यक्तीला वेगळा कायदा असे न करता सर्व व्यक्तीला एकच कायदा करत आहोत आम्ही. ऋषीजी, तुमचे हे लाजिरवाणे शब्द आम्ही गेली 10 वर्ष ऐकत आहोत. आम्हाला वाटत नाही की ऐकून घेण्याची संधी ठेवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे आम्ही उत्तर देण्यासाठी आलेले आहोत. गेली 10 वर्ष आम्ही ऐकत आहोत तुमचे हे शब्द. तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं दिली जातील. तुम्ही खाली बसून ऐकण्याचं काम करा. तुम्ही बसून घ्या. राजनंदिनीजी, तुम्हाला देशहिताची किती गांभीर्य किती लक्षात आहे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच तुम्ही विरोधी बाकावर बसले आहात. जनतेने आम्हाला सत्ताधारी बाकावर बसलेला आहे. तुम्ही ऐकून घ्या, आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं देऊ. माननीय सभापती महोदय, सामाजिक नैतिकता ही समाजानुसार बदलते आणि समाज ही वेळेनुसार बदलतो आणि त्याचबरोबर समाजातील कायदे आणि समाजातील नियम ही वेळानुसार बदलावच लागते. मान्य सभापती महोदय, विरोधकासाठी 2 ओळी आहेत.
दिया बुझे तो दोष हवाओं को देने से पहले, दिया बुझे तो दोष हवाओं को देने से पहले कभी तेल बाती सामान लिया करो। सूरज की गर्मी को कोसने से पहले सिर पे एक छाता तान लिया करो। हर बात में कमियां खोजने वालों, कभी कभी खूबियों को भी पहचान लिया करो। धन्यवाद। संबंधित विधेयकावर पुरेशी चर्चा झाली आहे. आता आपण समान नागरी विधेयक 2024 या विधेयकासाठी मतदान घेत आहोत. सर्व सदस्यांनी त्यांचं मतदान स्पष्ट करायचंय. ज्या सदस्याची या विधेयकाला मंजुरी आहे त्यांनी होय म्हणावे. ज्या सदस्याचा या विधेयकाला विरोध आहे त्यांनी नाही म्हणावे. सदरील विधेयक होयचे बहुमत अधिक आहे. हे विधेयक बहुमताने पारित करून पुढील सभागृहात चर्चेसाठी पाठवण्यात येत आहे. आता पुढील विधेयकाकडे वळूया. सोजरबाई मिरगुंजकर. नमस्कार सभापती महोदय. नुकतेच काही दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून नारी शक्ती वंदन विधेयक हे सभागृहाच्या पटलावरती मांडण्यात आलं. यामधून स्त्रीला माता, देवी, भगिनी म्हणून पूजलंही जाईल. कारण त्या समाजाचा, राष्ट्राचा, कुटुंबाचा अभिन्न अंग आहे. ही झाली पहिली बाजू. पण दुसरीकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा खरंच सन्मान होईल का? कारण समाजाने आम्हाला अजून एक माणूस म्हणूनही स्वीकारलेलं नाही. आपण बघतो हल्ली बुधवार पेठ म्हटलं आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? ते म्हणजे वेश्या व्यवसाय असणारं ठिकाण. तिथे स्त्रिया ह्या उभ्या असतात नाक्यावर स्वतःच्या आबरूचा लिलाव करत. पण याच्या दुसरीकडे भारतातील पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेतील भिडेवाड्यात उघडण्यात आली होती. नक्कीच आपल्याला हे विसरून चालणार नाही. घटनेच्या कलम 21 नुसार सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि समाजाने अजून आम्हाला एक माणूस म्हणून स्वीकारलेला नाही. ही खूप खंताची बाब आहे. मी या सभागृहाच्या पटलावरती वेश्या हक्क मूलभूत कायदा 2024 हे मांडत आहे. या विधेयकानुसार नंबर 1, जर देहविक्री करणारी महिला सज्ञान असेल आणि ती तिच्या इच्छेने संबंध ठेवत असेल तर पोलिसांनी त्या प्रकरणात हस्तक्षेप करू नये. नंबर 2, छापेमारी दरम्यान देहविक्री करणाऱ्या महिलास कायद्याचे संरक्षण देण्यात यावे. नंबर 3, सेक्स वर्कर जर तिच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक अत्याचाराची तक्रार करायला आली तर त्यांच्याबाबत पोलिसांनी भेदभाव न करता कायदेशीर मदत द्यावी. अत्याचाराला बळी पडलेल्या सेक्स वर्करला तात्काळ मदत द्यावी. तसेच आठवड्यातून 2दा त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. छापेमारी आणि बचाव कार्यादरम्यान सापडलेल्या महिलांची ओळख प्रसार माध्यमांनी उघड करू नये अशी तरतूद करण्यात यावी. सेक्स वर्करच्या मुलांना प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत करण्यात यावे. नफरतों के बाजार में बांट रही है प्यार, है समाज की बुराई या समाज का अत्याचार. नफरतों के बाजार में बांट रही है प्यार, है समाज की बुराई या समाज का अत्याचार. दोस्तों, कोई भी स्त्री खुशी से वेश्या नहीं बनती है. उसके पीछे समाज का अत्याचार छुपा होता है. माझ्या विधेयकावर गांभीर्याने चर्चा व्हावी ही विनंती. धन्यवाद सभापती महोदय. पंतप्रधान जी. नमस्कार सभापति महोदय. सर्वप्रथम तो मैं यह स्पष्ट करना चाहूंगा कि विपक्ष के नेता मेघराज जी ने कहा कि हम धर्म की राजनीति करते हैं, तो इनके लिए मैं कहना चाहूंगा कि महोदय, इनके लिए कोई व्यक्ति हिंदू हो सकता है, इनके लिए कोई व्यक्ति मुस्लिम हो सकता है, इनके लिए कोई व्यक्ति सिख, ईसाई, जैन या फिर बौद्ध हो सकता है, लेकिन महोदय मेरे लिए भारत का हर एक नागरिक केवल और केवल एक भारतीय है. और मैं जो भी करूंगा अपने भारतीयों के कल्याण के लिए ही करूंगा. इसके बाद इन्होंने ईवीएम मशीन पर सवाल खड़े किए,
लेकिन महोदया, ईवीएम मशीन भारत के लोकतंत्र का एक बहुत ही मजबूत धागा है और यह हमारे भारत के लोकतंत्र के लिए अति आवश्यक है। इसके बाद इन्होंने समान नागरिक संहिता की बात की। महोदया, समान नागरिक संहिता भारत के भविष्य के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, ऐसा मुझे लगता है। अभी अभी सोजरभाई मिरगुंजकर जी ने अत्यंत ही महत्वपूर्ण विधेयक पटल के समक्ष रखा और प्रधानमंत्री होने के नाते मैं यह कहना चाहूंगा कि भले ही वह विपक्ष में हो और हम सत्ता में हो, लेकिन यह बहुत ही गंभीर विषय है और महत्वपूर्ण विधेयक है और इसके लिए हम इनके विचारों का सम्मान करते हैं और सभी से यही गुजारिश करेंगे कि सभी लोग इसके लिए मत देकर बहुमतों से इस विधेयक को पास करें, क्योंकि अटल जी ने ही कहा था कि सत्ता का खेल तो चलता रहेगा, सरकारें आएंगी, सरकारें जाएंगी, पार्टियां बनेंगी, पार्टियां बिगड़ेंगी, लेकिन यह देश रहना चाहिए, यहाँ का लोकतंत्र अमर रहना चाहिए। धन्यवाद सभापती महोदय। आता आपण वैश्य मूलभूत हक्क विधेयक 2024 या विधेयकासाठी मतदान घेत आहोत। सर्व सदस्यांनी त्यांचं मतदान स्पष्ट करायचंय। ज्या सदस्याची या विधेयकाला संमती आहे त्यांनी होय म्हणावे। ज्या सदस्याचा या विधेयकाला विरोध आहे त्यांनी नाही म्हणावे। सदरील विधेयकासाठी होयचे बहुमत अधिक आहे, म्हणून हे विधेयक मंजूर करण्यात येत आहे। माननीय सदस्यगण, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे हे मंदिर आहे आणि इथे प्रत्येकाच्या मतास किंमत आहे। सदरील विधेयक हे येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण असून मला या अनुषंगाने आनंद होतो, या गोष्टीचा आनंद होतो की सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांनी एकत्र येऊन हे विधेयक मंजूर केले। सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत आहे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाता। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। बोल भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे। धन्यवाद।